हे गाइज गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग। आज आहे रमजान ईद आणि स्वामी प्रकट दिन पण आहे। सो आपण सकाळी उठलो, आता फ्रेश बीश झालंय, नाश्ता वगैरे केलंय। आता मी आणि स्वराज इकडे कुठे चाललो आपण? आता मी आणि स्वराज निघालोय स्वामी समर्थ मंदिरला। आपलं जे आपण सेवा देतो तिथं जायचं आहे, पाया वगैरे पडायचं आहे। मग परत ईदला संध्याकाळी मित्र वगैरे बोलवलेत, सगळे तिकडं भेट द्यायला जायचं आहे। सो आता निघू आणि मस्त पाया वगैरे पडू, येऊ आणि बघू। दुपारी परत जेवण आहे स्वामी समर्थ मंदिरात, ते जेवण पण थोडं सेवा करू, मग जेवढं जमतं तेवढं करू आणि येऊ। स्वराज इकडे। मित्रांनो, आता पण चाललोय स्वामी मंदिरला। आपली इर्टिगा भी तयार राहते, पप्पा तिकडे आता। सो आता आपण निघालो इर्टिगामध्ये। स्वराज, पैसे कुठे आहेत स्वामी समर्थ मंदिरला द्यायचे? इथं ठेव, चला। तर आलोय स्वामी समर्थ मंदिरला। हे बघा, एवढी तयारी झाली आहे, मस्त मंडप वगैरे ए चप्पल का हे बघा, स्वराज सगळं अंथरूण वगैरे घालायलंय, बैठक वगैरे घालायलंय। तर इथं महाप्रसादाची तयारी होत आहे, गरमागरम मस्त। आणि इथं कसं आहे, ज्यांना सेवा करायची आहे ते येऊन इच्छेने करतात सगळं स्वयंपाक वगैरे। हे बघा, इथं आता चालू आहे, थोड्या वेळाने महाप्रसादाला पण चालू होईल। चला बघू पुढची तयारी काय चालू आहे। पूजा चालू आहे, होम, इकडं सगळं मॅनेजमेंट चालू आहे, बैठक वगैरे घालायला। त्या ते वड इकडं, वड इकडं, वड इथं चालू आहे फुलांचा वगैरे देखावा, जे स्वामी महाराजांच्या मागं आपण लावणार आहे त्याच्यात पूर्ण देखावा। इथं आता त्याची तयारी चालू आहे, मस्त फुलं वगैरे आणले, जरबेराची वगैरे। बघा इथं पळापळी, स्वराज कसं करायला। एक प्रॉब्लेम झाला आहे, गाडीला खिळा लागला होता। हे बघ खिळा, भाऊ एवढाच खिळा लागला बघ। आणि नशीब माझं की खिळा आत गेला नाही, वरच्यावरच बसला होता। बघा इथं बसला होता इथं। आणि एवढ्यावरच आम्ही भूमला जाऊन आलो, एवढा खिळा गाडीत घेऊन आम्ही भूमला जाऊन आलो। काढायची भीती वाटेल, ते काढलं तर टायर पंक्चर होईल म्हणून काढलं नाही। आज येऊन दादाकडे काढावं म्हणून मग आत्ता काढलं, पण पंक्चर नाही आहे, थँक गॉड। बघा करामती चालूच, कुठं जाईल कुठं। तर मित्रांनो, परत आम्ही चाललोय आता। बघा दीदी आहे, नीलुताई आहे, परत मम्मा आहे, वरद आहे, स्वराज आहे। आता तिघं सगळे मिळून चाललो स्वामी समर्थ मंदिरला। किती 2 वाजले, 2 वाजत आलेत। आता जायचं आहे, बघायचं काय काय चाललंय, थोडी सेवा देते आली तर द्यायचं, कारण इथं आपलं बांधकाम चालू असल्यामुळं थोडं वेळ झाला, मिस्त्री वगैरे चालले नव्हते। चला आता जाऊ। आता मी इथं आलोय अन्नपूर्णा स्वीट्समध्ये, दावत चौकात। आता प्रसाद म्हणून आपल्याला 1 किलो जिलेबी घ्यायचा आहे, तेवढे घेऊ आणि निघू। जिलेबी 1 किलो घेतलोय प्रसाद म्हणून, आपल्याला आता द्यायचं तिथं महाप्रसाद चालू आहे, तर स्वीट म्हणून आपण देणार आहे थोडं। चला आता निघू। हा बघा गर्दी किती आहे, फुल लाईन लागले, एवढे गाड्या, एवढे सगळे हे आहेत। ज्या स्वामी भक्तांनी अन्नदान सेवेमध्ये भाग घेतला, रवा, दूध, साखर
अशा प्रकारचे जिल्ह्यात ज्या स्वामी भक्तांनी मंदिराला दिले अशा स्वामी भक्तांनी कृपया मंदिरात येऊन स्वामींचा प्रसाद सदासदांकडनं घ्यावा. या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त दक्षिणा रूपात अन्नदान करायचा असेल अशा स्वामी भक्तांनी कृपया. बघा एवढे सेवेकरी आणि एवढे भक्त जमा झाले तिथं आणि आता चालू आहे महाप्रसाद. आता माझ्या दोन्ही ताई आल्यात चपात्या करायला सेवा म्हणून. इथं बघा वाटप जेवण वाटप चालू आहे आणि यांचं कॉमेडी चालू आहे का. तर मित्रांनो आता संध्याकाळ झाली आहे आणि आज जसं की माहिती आहे आपल्याला ईद आहे. सो आता चाललो आम्ही मित्राच्या घरी. माझा मित्र आहे लहानपणीचा स्कूल फ्रेंड. सो त्यांनी सगळ्यांना शेवटी बोलवते त्याच्या घरी. दिवसभर कुठं जायचं जावं म्हणते. शेवटी माझ्याच घरी येऊन ईद एंड करायचं दिवस एंड करायचं. सो आता मी चाललो आहे आसऱ्याला आलो आहे. आता हनुमंतूला घ्यायचं आहे. हनुमंतू त्याच्या शॉपमध्ये आहे त्याला घ्यायचं मग त्याला घेऊन त्याच्या घरी निघायचं आहे. पुढं सगळे मित्र आलेले आहेत चौकामध्ये त्यांना पण घेऊ. चलो कॅमेरा व्हिडिओ काढायला रेज. हे बघा रवी एक आलाय आमच्या सोबत ब्लॉग करायला. सगळ्यांना रस्ता सांगायलाय. मित्र सगळे हरवलेत यांनी सगळ्यांना रस्ता उडकवायलाय. आता माझ्यासोबत हनुमॅक आलाय गाडीत. परत याने एक आलाय पुजारी. रवी सगळ्यांना वैतागून रस्ता सांगायलाय. वैतागून बे तुला दुसरं काय सुचतं का. हनुम्या तर आता काय नाही फुल बसला बिर्याणीच्या जीवावरती. 2 दिवस झालं जेवण केलं नाही. अरे मग काय म्हणलं सकाळपासून नाश्ता केला नाही रात्री बिर्याणी खायचं म्हणून आता बरोबर बिर्याणीच्या हिशोबाने बसला. हे बघा इथं हा वीक झालो रे लय. चिठ्ठी लिहून द्यायला लागलं ना तुला तुला फोन केला होता ना तुला सांग मला मी गोव्यातच काय भेटतो तुम्ही. तर मित्रांनो सगळं झालंय. सुरकुरमा वगैरे पिलो. परत भरपूर व्हरायटी होते. भरपूर त्यांनी खायला बनवलं होतं स्नॅक्स. बाकरवाडी होते वेपर्स होता परत जिलेबी होता आणि भरपूर काय होतं. आणि जेवण पण करून जा म्हणाल पण काय पॉसिबल झालं नाही कोणाला. सगळेजण नको नको म्हणले त्यामुळं. आणि मी तर डाएटवर असल्यामुळं काय जास्त खाल्लो नाही. 1-2 सीप पिलो फक्त सुरकुरमाचे त्याचा मान म्हणून. आणि मस्त झालं. बाकी ईद वगैरे व्यवस्थित झाला. आज दिवसभर मस्त सेलिब्रेशन झालं सगळ्यांचं. मला पण मजा आली. मी पण 1-2कडे गेलो. आणि स्वामी समर्थ मंदिरला पण आपण आज प्रकट दिनाचं पण भरपूर आपण हे केलो. आज स्वामी समर्थ प्रकट दिनाचं पण आपण सगळं तिथं जाऊन सेलिब्रेट केलो आणि सेवा दिलो. तो आता परत भेटू. तोवरसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा चॅनलला. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये परत भेटू. तोवरसाठी बाय बाय.